Cancer Healer Center, a new beginning. जम्मू काश्मीरमधील पहलगाम हल्ल्याचे 2 नवे व्हिडिओ समोर. एक पर्यटक हल्ल्यावेळी झिपलाईन करताना व्हिडिओ, तर गोळीबारांचे आवाज आणि भीतीने पर्यटक स्वतःचा बचाव करतानाची थरारक दृश्य कॅमेऱ्यात कैद. भारतीय नौदलाची ताकद वाढणार. भारत आणि फ्रान्समध्ये 26 राफेल विमानांच्या खरेदीसाठी 63,000 कोटींचा करार. लष्कर प्रमुखांच्या भेटीनंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींमध्ये अर्धा तास बैठक. भारत पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर चर्चा. काश्मीर खोऱ्यातील परिस्थितीचा देखील आढावा. जम्मू काश्मीरमध्ये सैन्याकडून 36 ठिकाणी सर्च ऑपरेशन. पहलगाम हल्ल्यानंतर सैन्याकडून दहशतवाद्यांचा शोध. सीमेवरील 3 पर्यटन स्थळं बंद. पहलगाममधील हल्लेखोरांचं लोकेशन लष्करानं 5 दिवसात 2 वेळा शोधून काढलं. दोन्ही वेळा दहशतवादी दाट जंगलातून पळाले. काश्मीरच्या जंगलामध्ये दहशतवाद्यांचा शोध सुरू. सूत्रांची माहिती. भारतीय सैन्याच्या त्रिशक्ती कॉर्प्सकडून व्हिडिओ रिलीज. भारतीय सैन्याची ताकद दाखवत पाकिस्तानला इशारा. पहलगाम हल्ल्यानंतर भारत कारवाई करण्याच्या शक्यतेनं पाकिस्तान घाबरला. भारतासोबत युद्ध न झालेलं बरं. पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांना माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांचा सल्ला. पहलगाम हल्ल्यानंतर चीनची साथ मिळाल्याचा पाकिस्तानचा दावा. पाकिस्तान चीनच्या विदेश मंत्र्यांची फोनवर चर्चा. तर तुर्कीकडून पाकिस्तानला शस्त्रास्त्रांचा पुरवठा. उत्तर युरोपच्या स्वीडन देशातून भारतीय सैन्याला कार्ल गुस्ताफ रॉकेट लॉन्चर. सर्जिकल स्ट्राईकसाठी स्वीडनच्या साब कंपनीकडून भारताला संहारक शस्त्र. पाकिस्तानच्या पेशावरमध्ये बॉम्बस्फोट. 7 जणांचा मृत्यू तर 10 जण जखमी झाल्याची माहिती. पाकिस्तान शांतता कमिटीच्या ऑफिसमध्ये बॉम्बस्फोट. पहलगाम हल्ल्यासाठी ड्रोनचा वापर होणार होता, पण गर्दीमुळे ड्रोन वापरण्याचा निर्णय रद्द. एनआयए तपासात माहिती. पाकमधील 10 व्यक्ती 6 दहशतवाद्यांच्या संपर्कात असल्याचं देखील समोर. बैसरन व्हॅलीमध्ये हल्ल्यावेळी दहशतवाद्यांनी चीनी बनावटीचा सॅटेलाइट फोन वापरला. पाकिस्तानमधूनच फोनची भारतात तस्करी झाल्याचा एनआयएला संशय. पाकिस्तानातून महाराष्ट्रात आलेल्या नागरिकांचं ट्रॅकिंग सुरू. जे केंद्राच्या आदेशात बसतील ते बाहेर जाणारच. मुख्यमंत्री फडणवीसांकडून स्पष्ट. माजी क्रिकेटपटू शोएब अख्तरच्या यूट्यूब चॅनलसह 16 पाकिस्तानी यूट्यूब चॅनल्स भारतामध्ये बॅन. समा टीव्ही, बोल न्यूज, जिओ न्यूजवर देखील भारतात बंदी. पहलगाममध्ये स्वतःच हल्ला करून भारताचं पाकिस्तानकडे बोट. अतिरेक्यांनी 1 तास हल्ला केला, पण भारतीय लष्कर काहीच करू शकलं नाही. पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदी पुन्हा एकदा बरळला. पाकिस्तान भारतापेक्षा अर्धा तास नाही 30 वर्ष मागे. पाकिस्तानी नेत्यांनी उगाच भारताला धमक्या देऊ नये. एमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवैसी संतापले. पाकिस्तानच्या गिलगिटमध्ये सरकार विरोधात निदर्शनं. बाल्टिस्तानच्या जमीन, पर्वत आणि खनिज संहारकांच्या संदर्भात नागरिकांमध्ये असंतोष. एल्फिस्टन पुलाच्या परिसरातील 19 इमारतींमधील सर्व रहिवाशांना एमएमआरडीए त्याच ठिकाणी घरं मिळणार. 2 बाधित इमारतींमधील रहिवाशांचं तात्पुरतं कुर्ल्यातील संक्रमण शिबिरात स्थलांतर. Cancer Healer Center, a new beginning.